नमस्कार, मी स्वामी शाळाक्षर. आज आपण सुरुवात करूयात नॉमेनक्लेचरला. नॉमेनक्लेचरमध्ये दोन प्रकारच्या पद्धती असतात. एक असते कॉमन नेम सिस्टीम, एक असते IUPAC नेम सिस्टीम. पहिल्यांदा आपण बघूयात कॉमन नेम सिस्टीम. आज आपल्याला बघायचं आहे यस्टरला कॉमन नाव कसं द्यायचं याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे घ्यायची आहे. तर पहिल्यांदा यस्टर म्हणजे नेमकं काय ते आपण बघूया. पहा आता बघा, RCOOR हा यस्टर आहे. तुम्हाला माहित पाहिजे यस्टर मध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कुठला आहे. यस्टर मध्ये कुठला असतं फंक्शनल ग्रुप? COOR. कळलं का? जर COOR असेल दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज यस्टर. यस्टर म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप हे कोणतं असतं? COOR. ठीक आहे. मग या यस्टरला नाव कसं लिहायचं? आता नाव लिहायच्या अगोदर तुम्हा सर्वांना माहित आहे, तरी पण सांगतो. आपल्याकडे काही स्पेशल नाव आहेत. आता स्पेशल नावामध्ये कोण कोण आहे? स्पेशल नावामध्ये आहे, एक कार्बन असेल तर फॉर्मेट म्हणा, दोन कार्बन असेल तर ॲसिटेट म्हणा. कळलं का? आपल्याला माहित आहे, एक कार्बन असेल फार्म, दोन कार्बन असेल ॲसिट, तीन कार्बन असेल प्रोपिओन, चार कार्बन असतील ब्युटीर आणि पाच कार्बन असेल व्हॅलेर. हे जे शब्द आहेत ना, या प्रत्येक शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. कार्बन एक फार्म, कार्बन दोन ॲसिड, कार्बन तीन प्रोपिओन, कार्बन चार ब्युटीर, कार्बन पाच व्हॅलेर. हे सगळे शब्द तुम्हाला माहित असले पाहिजेत. ह्याला स्पेशल नाव म्हणायचं. म्या नाव दिला स्पेशल नाव म्हणून. कळलं का नाही का? मी सांगितलेलं नाव आहे स्पेशल नाव. आता प्रत्येक कंपाऊंडला कसं नाव द्यायचं बघूयात आपण. मग यस्टरला कॉमन नाव देत असताना काही नियम आहेत. काय नियम आहेत सांगतो. बघा, हा यस्टर आहे. या यस्टरमध्ये OR असतो. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला माहित असलं पाहिजे यस्टरला कॉमन नाव देत असताना सर्वात अगोदर OR मध्ये जो R आहे, कळलं का? OR मध्ये जो R आहे त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं. OR मध्ये असलेला R म्हणजे ह्याचं नाव लिहायचं. ह्या आरचं, ह्या आरचं का नाव आहे? अल्किल. लिहा अल्किल. तुम्हाला नाव लिहायचं आहे. अरे तुम्हाला कुठल्या प्रकारचं नाव लिहायचं आहे? कॉमन नाव. कुणाला लिहायचं आहे? यस्टरला. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, यस्टरला जर कॉमन नाव द्यायचं असेल तर सर्वात अगोदर यस्टर मधल्या OR मधल्या आरचं नाव लिहायचं. आणि आरचं नाव का असेल? अल्किल. लिहिलं आपण अल्किल. त्यानंतर हे सोडून द्या. आता हे सोडून द्या, ह्याचा विचार सोडून द्या. भूल जाऊ इसको. मोजा कार्बन किती असतील तेवढे आणि त्या कार्बनच्या संख्येनुसार या COO मधला सुद्धा कार्बन मोजायचा. COO मधला सुद्धा कार्बन मोजायचा. या कार्बनला धरून एकूण कार्बन कितीत मोजायचे आणि कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव लिहायचं. का नाव लिहायचं? स्पेशल नाव लिहायचं. आणि सगळ्यात शेवटी स्पेशल नाव लिहिल्यानंतर त्याच्या समोर लिहायचं सफिक्स. आणि यस्टरसाठी आपण कुठला सफिक्स लिहितो तर ATE हे सफिक्स लिहितो. आणि ह्याच्या समोर येईल ATE हे सफिक्स. संपलं. फार सोपं नाव आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. यस्टरला कॉमन नाव द्यायचं आहे. यस्टरला कॉमन नाव कसं द्यायचं बाबांनो? अतिशय सोपा नियम आहे. सर्वात अगोदर यस्टर मधल्या OR मधला जो R आहे, कळलं का? OR मधला जो R आहे त्या आरचं नाव लिहायचं. का नाव आहे आरचं? अल्किल. लिहिलं अल्किल. त्यानंतर हे सोडून द्या. आता हे सोडून द्या. भूल जा इसको. ह्याला सोडून जावा. सोडून द्या. सोडा त्याला. आणि हे सोडून याच्यामध्ये कार्बन किती आहेत मोजा आणि कार्बनच्या संख्येप्रमाणे योग्य ते स्पेशल नाव लिहा. मग एक असेल तर फार्म, दोन ॲसिड, तीन प्रोपिओन, चार ब्युटीर, पाच व्हॅलेर. कळलं का? त्याप्रमाणे नाव लिहा. स्पेशल नाव. आणि स्पेशल नावाच्या समोर लिहायचं काय? सफिक्स. कुठलं? ATE हे सफिक्स वापरायचं. यस्टरचं नाव तयार झालं. आता एक एक उदाहरण घेऊ, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. पहा, CH3 COO CH3. आता यस्टर आहे. COOR आहे. तुम्हाला माहित आहे यस्टर आहे. यस्टरला नाव लिहायचं आहे. यस्टरला कुठलं नाव लिहायचं आहे? कॉमन नाव लिहायचं आहे. कसं लिहायचं? यस्टर मधल्या OR मधल्या आरचं नाव लिहायचं पहिल्यांदा. हो का? CH3 म्हणजे R आहे. कोण आहे? CH3. का नाव आहे? मिथिल. लिहा मिथिल.
कळलं का? OR मधला जो R आहे ह्याचं नाव आधी लिहा. कुठला R आहे? CS3. नाव काय? मिथिल. लिहिलं मिथिल. त्यानंतर ह्याला सोडून द्या. आता मोजा कार्बन, हे सोडून मोजा कार्बन 1 2. आणि तुम्हाला माहित आहे 2 कार्बनचा जो स्पेशल नाव असते, 2 कार्बनचं स्पेशल नाव असते ऍसिड. लिहा ऍसिड. हो का? हे लिहिलं आपण ऍसिड. आणि त्याच्या समोर लिहा ATE हे सफिक्स. ATE नाव झालं मिथिल ऍसिटेट. नाव झालं मिथिल ऍसिटेट. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं, या एस्टरचं, हा जो कंपाऊंड तुमच्या समोर दिलेला आहे त्याचं कॉमन नाव तयार झालं. याप्रमाणे आपण प्रत्येकाचं नाव लिहू शकतो. दुसरं बघा, H C डबल बॉन्ड O CS3. आता हे लिहिलं आपण, याचं नाव लिहायचं आहे. आपला नियम काय म्हणतो? एस्टरला जर कॉमन नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा OR मध्ये जो R असतो त्याचं नाव लिहायचं. हो का? O आणि R आहे. R कोण आहे? CS3 म्हणजे कोण? मिथिल. लिहा त्याचं नाव. हो का? हे मिथिल झालं, संपलं. आता ह्याला सोडून द्या. याला सोडून मोजा कार्बन किती आहे? कार्बन किती आहे? एकच आहे. आणि तुम्हाला माहित आहे याच्या समोर आपल्याला स्पेशल नाव लिहायचं आहे का एका कार्बनचा. कार्बनची संख्या जर 1 असेल तर 1 कार्बन असलेल्या स्पेशल नाव काय येतं? फार्म. आणि म्हणून इथे लिहिलं आपण फार्म. आणि सगळ्यात शेवटी आपण वापरतो सफिक्स. सफिक्स कुठला? एस्टरसाठी ATE. आणि हे लिहिलं आपण ATE. नाव झालं मिथिल फॉर्मेट. काय नाव झालं? मिथिल फॉर्मेट. अशा प्रकारचं नाव या कंपाऊंडला या ठिकाणी आपण लिहू शकतो. अजून बघा, CS3 C डबल बॉन्ड O CS3. किंवा ह्याच्याऐवजी बदलू C2H5. आता हे लिहिलं. आता ह्याला नाव लिहायचं आहे. कळलं का? ह्याला तुम्ही कसं नाव लिहिणार? याला नाव लिहित असताना आपल्याला माहित आहे एस्टरला कॉमन नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा OR मधल्या Rचं नाव लिहा. हो का? OR हा R आहे, ह्याचं नाव काय? इथिल. लिहा मग त्याचं नाव इथिल. त्यानंतर हा भाग सोडा. हा भाग सोडून याच्यामध्ये किती कार्बन आहेत मोजा. 1 2. आणि 2 कार्बनचा जो स्पेशल शब्द असतो, 2 कार्बनचा स्पेशल शब्द, कार्बनची संख्या 2 आहे आणि 2 कार्बनचा स्पेशल नाव का असणार आहे? ऍसिड. आणि म्हणून इथं ऍसिड. आणि समोर लिहायचं सफिक्स कुठलं येणार? ATE. लिहिलं का? ATE. नाव झालं इथिल ऍसिटेट. काय झालं बघा? इथिल ऍसिटेट. अशा प्रकारे अनेक प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी आपल्याला लिहिता येतील. आणखीन काही उदाहरणं बघू. प्रत्येक उदाहरण एक प्रकारे सांगा. कळलं का? एस्टरचं कॉमन नाव लिहित असताना सर्वात अगोदर एस्टरचं नाव लिहित असताना सगळ्यात अगोदर OR मधल्या Rचं नाव लिहा, अल्किल. त्यानंतर कार्बनची संख्या मोजा, त्याला सोडून तेवढा भाग. कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो स्पेशल नाव लिहा आणि त्याच्यासमोर सफिक्स लिहा ATE. जे काय नाव असेल ते नाव म्हणजे त्याचं कॉमन नाव. हे उदाहरणासहित आपण बघितलेलं. आणखी काही उदाहरण बघू आपण. बघा, CS3 CH2 C डबल बॉन्ड O C2H5. हे का? मग आता हे एस्टर आहे. तुम्हाला माहित आहे की OR मधल्या Rचं नाव लिहावं. R कोण आहे? C2H5. मग C2H5 म्हणजे कोण? इथिल. म्हणजे आधी नाव कुठलं लिहायचं? इथिल. हो का? हे लिहिलं इथिल, संपलं. आता हे कार्बन सोडा, हिकडचे सोडून द्या कार्बन. ह्याला सोडून मोजा कार्बन. हे घ्यायचं 1 2 3. C डबल बॉन्ड O मधला कार्बन मोजायचा. तिथून स्टार्ट करायचं कार्बन संख्या मोजत असताना. C डबल बॉन्ड Oच्या कार्बन पासून 1 2 3. कळलं का? आणि मग 3 कार्बनचा स्पेशल शब्द कुठला आपला? स्पेशल नाव, स्पेशल नेम, फार्म, ऍसिड. कार्बन 3 प्रोपिओन. आणि मग या ठिकाणी येतंय प्रोपिओन. आणि तुम्हाला माहित आहे सफिक्स कुठला लिहायचं? ATE. हो का? हे ATE. नाव झालं इथिल प्रोपिओनेट. ह्या कंपाऊंडचं नाव झालं इथिल प्रोपिओनेट. असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. अजून एक उदाहरण बघा, CS3 CH2 C डबल बॉन्ड CS2. अजून एक घेऊ, C डबल बॉन्ड O C2H5. आता परत नाव लिहू. OR मधला कोण आहे? बघा, तुम्हाला माहित आहे एस्टरला नाव लिहायचं आहे. एस्टरला कॉमन नाव लिहित असताना OR मधल्या अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. OR मध्ये कोण आहे? C2H5. आता C2H5चं नाव काय? इथिल. हो का? इथिल लिहिलं, संपलं. हे सोडून द्या. आता मोजा कार्बन. C डबल बॉन्ड O मधला कार्बन मोजाचा 1 2 3 4. C डबल बॉन्ड मधला कार्बन मोजायचं 1 2 3 4. 4 म्हणजे स्पेशल नाव ब्युटी र. आणि शेवटला ATE. नाव झालं ब्युटी रेट, इथिल ब्युटी रेट.
कळलं का नाही कळलं? तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेता येतात. आता बघा, इथं बेन्झीन रिंग आहे, इथं C डबल बॉन्ड O आहे का, O आहे आणि C2H5 आहे. नाव लिहायचं आहे, तुम्हाला माहित आहे एस्टर आहे, एस्टरला नाव लिहायचं आहे. एस्टरला कसं नाव लिहायचं तुम्हाला माहित आहे. पहिल्यांदा OR मधल्या आरचं नाव लिहायचं. OR मध्ये आर कोण आहे, C2H5, नाव काय, इथिल. हो का, इथिल. संपलं. हे सोडून द्या आता, हे तर मोजा कार्बन. परंतु या ठिकाणी बेन्झीन रिंग आहे आणि एक लक्षात घ्या, बेन्झीन रिंगला जर कार्बन जोडला असेल आणि या कार्बनला हायड्रोजन जोडला नसेल तर त्या ग्रुपचं नाव बेन्झो म्हणायचं. बेन्झो, बेन्झो. बेन्झीन रिंगला जर कार्बन जोडला असेल, त्या कार्बनला एकही हायड्रोजन जोडला नसेल तर अशा त्या स्ट्रक्चरचं नाव होतं बेन्झीन रिंग आणि हे कार्बन म्हणजे बेन्झो. स्पेशल नाव काय आलं, बेन्झो. आणि शेवटी ATE नाव झालं बेन्झोएट, इथिल बेन्झोएट. काय नाव तयार झालं, इथिल बेन्झोएट असं नाव तयार झालं. नेक्स्ट बघा, आता हे स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. परत एस्टर आहे, एस्टरला कॉमन नाव लिहायचं आहे. एस्टरला जर कॉमन नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा OR मधल्या आरचं नाव लिहा. आरचं नाव इथं आर कोण आहे, CH3 म्हणजे काय, मिथिल. लिहा मिथिल, जे असेल ते लिहा, मिथिल. संपलं. आता इथे बेन्झीन रिंग आहे, बेन्झीनला कार्बन जोडले, त्याला एक जोडणी म्हणजे बेन्झो. स्पेशल नाव काय, बेन्झो. आणि शेवटी ATE बेन्झोएट. लक्षात घ्या, बेन्झीन रिंगला जर कार्बन जोडला असेल आणि त्या कार्बनला जर एकही हायड्रोजन जोडला नसेल तर ते बेन्झीन रिंग आणि कार्बन हे दोघं मिळून स्पेशल नाव तयार झालं, बेन्झो. कोणतं, बेन्झो. बोला, बेन्झो. आणि शेवटी ATE मिथिल बेन्झोएट. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं नाव त्या ठिकाणी तयार होतं. असे कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील आणि एस्टरचं जे नॉमेनक्लेचर आहे ते आपल्याला पाहता येईल. पहा, झालं. आता हे कोण आहे, बेन्झीन रिंग आहे, हिथं आर आहे, इथं आर. कळलं का, इथं आर आहे. हा, आता तुम्हाला माहित आहे हा कोण आहे, एस्टर. तुम्हाला माहित आहे एस्टरला कॉमन नाव द्यायचं आहे. एस्टरला जर कॉमन नाव द्यायचं असेल तर पहिल्यांदा OR मधल्या आरचं नाव द्यायचं. O आणि R, हे आर झालं इथं. कळलं का, ह्याचं नाव. आणि हे जेव्हा अल्किल ग्रुप असतं ह्याला म्हणायचं फिनिल. का म्हणायचं, फिनिल म्हणायचं. का म्हणायचं, फिनिल म्हणावं. कळलं का, हो का. जर बेन्झीन रिंग असेल तर त्याला फिनिल म्हणावं. ऐका, आणि नीट ऐका हो. हां, काय बेन्झीन रिंग असेल ना अल्किल ग्रुप म्हणून त्याला फिनिल म्हणायचं. हो का, ह्याचं नाव काय होईल मग, फिनिल. फिनिलो. आणि पुन्हा बेन्झीन रिंगला कार्बन जोडलाय, त्या कार्बनला एकही हायड्रोजन जोडला नाही, त्याला म्हणायचं बेन्झो. का म्हणायचं, बेन्झो. का म्हणायचं, बेन्झो. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, हां काय करायचं, ATA हे सफिक्स वापरायचं. नाव झालं फिनिल बेन्झोएट. काय, फिनिल बेन्झोएट. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एस्टरमध्ये अनेक प्रकारची उदाहरणं घेता येतात. काही उदाहरणं आपल्यासमोर घेतलेली आहेत. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवा. काय अडचण असतील तर कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.